परमार्थ करत असताना आणि भक्ती करत असताना किंवा चांगलं वागत असताना तुम्हाला त्रास झाला पाहिजे, तुमचं शरीर तापलं पाहिजे, कष्ट झाले पाहिजे. आणि जर महाराज चांगलं वागताना परमार्थ करताना जर समजा त्रास झाला नाही, मग तुम्ही परमार्थ करताय असं म्हणू नका. संत चरित्र हे माणसाला तेच शिकवतं ज्याच्याने माणसाचा उद्धार होणार असतो, ज्याच्याने माणसाचं कल्याण होणार असतं. हे माळा घालणं, कीर्तन करणं, भजन करणं, हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे डोळ्याने दिसतंय. पण कीर्तन करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याबद्दल काय भाव आहे, काय प्रेम आहे. आम्ही कीर्तन तुमच्यासाठी करतो, आम्ही कथा तुमच्यासाठी करतो, तुम्ही बघताय आमच्याकडे. कधीतरी आमच्या मनात भाव जागा झाला का की आमच्या कथेत देव आलाय, आमच्या कीर्तनात देव आलेला आहे? हा भाव जर आला असताना तर देवा व्यतिरिक्त आम्ही रिकामं बोललोच नसतो. पण आम्हालाच आमच्या कीर्तनावर, कथेवर भरोसा नाही. आम्हीच देवाच्या, आम्ही असं तुमच्यासाठी करतोय, तुम्हाला छान वाटलं पाहिजे, तुम्हाला आवडलं पाहिजे. का? तुम्ही उद्धार करणार आहेत आमचा. अरे समाजांनी समाजाला चांगला मार्ग दाखवला पाहिजे. ज्या ठिकाणी चुकत असेल त्या ठिकाणी बोललं पाहिजे. ज्या ठिकाणी तुमच्यावरती फार मोठं काहीतरी अधोगतीला तुम्ही जाणार असाल तर चांगल्या मार्गाला लावणं हे संतांचं काम आहे. तुम्हाला खुश करणं संतांचं काम नाहीये. कारण या जगतामध्ये कोण खुश आहे सांगा ना? अरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राम. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राम. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ब्रह्मा दुखिया, विष्णु दुखिया, जिनने सृष्टि कमाई रे राम. माँ दुखिया, विष्णु दुखिया, जिसने सृष्टि कमाई राम. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राम. जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे राम. राजा दुखिया, प्रजा दुखिया,
ब्रह्मा दुखिया विष्णु दुखिया जिनने सृष्टि कमाई रे मग जगात सगळे दुखी आहे का महाराज? मग एखादा तर सुखी असेल का नाही? हो, एकच जण सुखी आहे. कोण? एकच जण सुखी आहे. सांगा ना कोण सुखी आहे? कहत कबीरा ओ नहीं दुखिया जिनने मन को जीता रे ज्याने मनावर विजय प्राप्त केला तो सुखी आहे. ज्याला कोणी स्तुती केली तर आनंद होत नाही आणि निंदा केली तर वाईट वाटत नाही तो सुखी आहे. जो पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन आपलं आत्मगमन करतो तो सुखी आहे. परमार्थ करत असताना वृत्तीमध्ये बदल घडवून घेण्याची ज्याच्यामध्ये क्षमता प्राप्त झाली तो सुखी आहे. परमपिता परमेश्वर याने जग निर्माण केलं, त्या जगामध्ये मला निर्माण केलं आणि जग काय करताय हा विचार न करता मला माझा उद्धार कसा करता येईल याच्यामध्ये जो व्यस्त असतो ना तो सुखी आहे. आणि आयुष्यामध्ये एकच गोष्ट चुकते. परमात्मा स्पष्ट सांगतोय, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नेण्याची कही ना आप परू नाही चैतन्य जैसा. मी प्रत्येकाच्या हृदयात आहे अर्जुना. ममै वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी न कर्षती. मी 5 इंद्रिय आणि 6वं मन हे मी प्रत्येकाच्या शरीरात आहे, परंतु लोक मला आत शोधत नाही, मला डोळ्याने बाहेर शोधतात. सांगा ना मी कसा सापडेल? आणि मग या परमात्म्याचा ठिकाण सांगणारे जगतात, या परमात्म्याची भेट घालून देण्यासाठी जगतामध्ये अवतीर्ण होतात ते संत. आणि त्या संतांचा महिमा गेल्या आज 4था दिवस झाला आपण ऐकतोय. आताची जी कथा आहे नाही फार भावरूप आहे. या कथेमध्ये फार मोठा असा विरह रस भरलेला आहे. तो मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे, तुम्ही ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. राम राम. गुलाब पाहुणे आले बर का, ताई बी आले. हा मंडप सुना सुना वाटतो तुमच्याशिवाय, पण कीर्तनकार आहेत आपण, आपल्याला फिरावंच लागेल. संत चरित्राचा हाही एक भाव आहे. निवृत्तीनाथांनी जेव्हा ज्ञानेश्वरांच्या डोक्यावरती हात ठेवून सांगितलं होतं ना, ज्ञानेश्वरी लिहा, तुम्ही अनुभव घ्या. निवृत्तीनाथांपेक्षा महत्व ज्ञानोबारायांचं वाढलं होतं का? कारण गुरुपेक्षा हा शिष्य नेहमी पुढे जात असतो आणि त्याचं मोठेपण हे गुरुला पाहवतं. आणि म्हणून निवृत्तीनाथांचा आदर व्यक्त केलेला आहे माऊली ज्ञानोबारायांनी. आणि तो माणसाचा स्वभाव असला पाहिजे, आपल्यासाठी कोणी काय केलंय. आणि म्हणून या गोकुलधाम मध्ये आल्याच्या नंतर, कथेच्या व्यासपीठावर बसल्याच्या नंतर आमच्या सौभाग्यवती संध्याताई महाराज, ती जाणीव मरेपर्यंत राहील. संध्याताई राहिल्या नसत्या मी गोकुलधाम मध्ये आलो नसतो. हे वास्तव आहे, हे काळ्या दगडावरची रेष आहे. आणि हे तोंडावरच नाही, हे सत्य हे कोणी नाकारू शकत नाही. कोणाला माहिती होतं गिराशे मामा कोण आहे, आनंद मराठे काका कोण आहे, कोणाला माहिती होतं गोकुलधाम सोसायटी इतक्या उसाच्या जंगलामध्ये. पण ज्याचा शेर अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. चांगली मंडळी मिळाली. ताईंचे स्वागत आहे. वास्तविक तुम्ही ना आमचं स्वागत करायला पाहिजे. आम्ही तुमच्या सोसायटीत आता तुम्ही काही तिकडच्या राहिले नाही, आता शिव तुमचं झालं. आता जो भाव मी तुम्हाला सांगणार आहे चरित्राचा, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, पण सकर चरित्राचा भाग फार महत्वाचा आहे. गेल्या 3 दिवसापासून तुम्ही त्यांच्या जन्मापासून तर आतापर्यंत ती कथा मी ओढत आणलेली आहे. आता जो मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे हा फार भावरूप आहे. माऊली ज्ञानोबारायांनी आडे फाट्यावरती रेड्याला समाधी दिली. रेड्याला समाधी देण्याचं कारण काय? कारण शूद्रांना वेद बोलण्याचा अधिकार नसताना त्या काळामध्ये रेड्याने वेद बोलावा हे ब्राह्मण कसं सहन करतील?
आणि म्हणून ब्राह्मणांनी सांगितलं रेड्याचा वेध बंद करा. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं ठीक आहे. आणि त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला समाधी दिली. समाधीच्या वर त्याच्या म्हशीच्या मुखासारखा एक दगड ठेवला आणि त्या समाधीला म्हसोबा नाव दिलं आणि लोकांनी तिथं बोकड कापायची परंपरा चालू केली. इथपर्यंत आपली कथा काल आली होती. आडे फाट्यावरून आळंदीला जात असताना चाकणमध्ये लागतं आणि चाकणमध्ये श्रीमंत मराठा एक श्रीमंत गृहस्थ महिपतीराव माऊली ज्ञानोबारायांना ते घरी घेऊन गेले. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मी तुम्हाला कालही सांगितलं संतांचे पदस्पर्श घराला झाल्याच्या नंतर नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेर फेकली जाते. अनेक आध्यात्मिकतेचं वातावरण चैतन्य निर्माण होतं. माऊली ज्ञानोबारायांना बघून महिपतीराव रडायला लागले. माऊली ज्ञानोबारायांनी महिपतीरावला विचारलं रडण्याचं कारण काय. अहो तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही राजे आहात, घर दार बंगला गाडी गण गोत्र मित्र परिवार रुतबा सर्व काही आहे तुमच्याकडे, रडण्याचं कारण काय. तेव्हा महिपतीरावांनी काय गोड संदेश दिला. माझ्याकडे सर्व काही आहे महाराज, परंतु संतांकडे जे आहे ते माझ्याकडे नाहीये. संतांकडे घर नाही, दार नाही, बंगला नाही, गाडी नाही, गण गोत्र मित्र परिवार बँक बॅलन्स काहीच नाहीये. पण तरी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे. आमच्याकडे सर्व गोष्टी असताना आमचा चेहरा निस्तेज आहे. याचं कारण काय. माऊली ज्ञानोबाराय सांगतात याचं कारण एकच आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. तुम्ही स्वतःसाठी जीवन जगता, कुटुंबासाठी जीवन जगता, निंदा करता, पाप करता म्हणून दुःख आहे. आम्ही सदैव सोडक आहे, पण आम्ही दुसऱ्यांचा विचार करतो, समाजाचा विचार करतो, प्राणी मात्रांचा विचार करतो, म्हणून परमात्मा आम्हाला सुखी ठेवतो. तुम्हाला दुःखाचं कारण काय तुम्ही सांगा ना. महिपतीरावने सांगितलं मला एकच मुलगी सीता. रामायणातली सीता वेगळी बरं. ही सीता माई नावाची मुलगी महिपतीरावला, चाकणचे श्रीमंत राजे. माझी मुलगी माडकरी, माझी मुलगी सात्विक, माझी मुलगी सोज्वळ कोमळ खूप छान. पण जवाई नास्तिक मिळाला. जवाई खातो पितो, तिला मारतो, तिला मांस शिजवायला लावतो. त्यांच्या घरी कथा नाही, कीर्तन नाही, हरिपाठ नाही, काकळा नाही, आणि या धाकाने त्यांच्या घरी कधी साधू संतांचा पायही लागत नाही. तुम्ही जाणार का माझ्या मुलीच्या घरी. संतांचे पाय लागले की चांगल्या चांगल्यांचा उद्धार होतो. तुम्ही जर माझ्या मुलीच्या घरी गेले ना तर मला फार आनंद होईल. आणि माऊली ज्ञानोबारायांनी महिपतीरावला आशीर्वाद दिला की मी एक दिवस 100% तुमच्या मुलीच्या घरी जाणार. आणि त्याला आशीर्वाद देऊन माऊली ज्ञानोबाराय आता आळंदीमध्ये आले. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, सर्व लक्ष देऊन ऐक जा. इथून आता संत ज्ञानेश्वरांचा संघर्ष तुम्हाला कळेल. इथून तुम्हाला संतांना झालेला त्रास समजेल आणि त्यांना जो त्रास झालाय त्या त्रासासमोर आमचा त्रास काय आहे. काहीच नाहीये. ऋषी कपूर म्हणतो ना ते, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. माऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये आले. आळंदीला आल्याच्या नंतर माऊली ज्ञानेश्वरांना असं वाटलं की आता पैठणवाल्यांनी आमच्याला शुद्धीपत्र देऊन दिलं, पैठणवाल्यांनी आमचा चमत्कार ऐकून आम्हाला आता समाजात घेतलं, पैठणच्या लोकांनी आमचा उदो उदो केला, आपेगावच्या लोकांनी आमचा उदो उदो केला, आणि ही चर्चा आता आळंदीत गेली असेलच म्हणून आळंदीचेही लोक आम्हाला चांगलं म्हणतील. पण या ठिकाणी गैरसमज निर्माण झाला. लोक म्हणतात व पहिले लोक चांगले होते. मला नाही वाटत. मला वाटत नाही म्हणजे काय, माझं वैयक्तिक मत नाहीये. त्याला इतिहासाचे
फार मोठे पुरावे आहेत. 10,000 वर्षापूर्वी राम काळामध्ये, खरं खरं सांगा, खोटं बोलता नका, पुरव सीता मातेला डाग लावणारे कोण होते? गोकुलधामचे लोक होते का अयोध्येचे लोक होते? अयोध्येचे ना. 5,000 वर्षापूर्वी कृष्णाला सोन म्हणणारे लोक गोकुळातले होते का गोकुलधामचे होते? 750 वर्षापूर्वी माऊलींच्या जोडीमध्ये शेण टाकणारे आळंदीचे होते का सुरतचे होते? आणि 375 वर्षाआधी माऊली जगद्गुरु तुकोबारायांना मारणारे आणि त्यांची गाथा बुडवणारे देऊचे होते का आपल्या गावातले होते? म्हणजे परक्यांपेक्षा जे आपले आहेत ना, हे बेकार आहेत. परक्यांना काही घेणंच नाही बिचाऱ्यांना, त्यांना काही पडलेली नाही. म्हणजे आपले आहेत ना, हे फार विचित्र आहेत. आणि हे आतापासून नाहीये, हे पूर्वीपासून आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या कर्माचं ओझं घेत स्वतःचं मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे. साधकाने साध्य प्राप्तीपर्यंत साधना थांबवायची नसते. परमात्मा नक्की कृपा करतो. आता हा मुद्दा फार महत्वाचा आहे, असा अंतर्चक्षुने ऐका बरं का. आता संत ज्ञानेश्वर आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर त्यांना फार असा आनंद की आता मी एवढ्या दिवसाने आलो, आता माझ्याशी लोक चांगलं बोलतील. माझ्या मायबापाने आत्महत्या केली, देहांत प्रायश्चित घेतलं, त्याच्यामुळे डोळे उघडत नाही मी. आता उठ जाणं का? डोळे बंद केले की उठत जा. महाराजांना फार आनंद की आता शुद्धीपत्र मिळालं, देहांत प्रायश्चित झालं, फार दुःख भोगून झालं, आता तरी सोन्याचा दिवस उगवेल. आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी एकदम प्रसन्न चेहऱ्याने पाय ठेवला आणि तिकडनं एक ब्राह्मणाची नजर माऊली ज्ञानोबारायांवरती पडली. आणि तो त्याच्या मुलाचा संबंध बघायला जात होता. आणि त्याने संत ज्ञानेश्वरांना बघितलं आणि बघितल्याबरोबर काय शिव्या चालू केल्या. आला परत. अरे गाढवांनी मुलं जन्माला घातली आणि आमच्या नशिबी टाकली आळंदीमध्ये. अरे चांगला शुभ कार्याला निघालो होतो आणि कुठल्या गाढवाचं दर्शन झालं. अरे जा कुठंतरी जीव देऊन टाका तुम्ही संन्याशाचे पोरं. तुम्हाला लाज लज्जा वाटत नाही का रे? आळंदीत इतका मार खाल्ला तरी परत इथं आलात. अरे माझ्यासारखा राहिला असताना तर तो कधीच मरून गेला असता. हे पाप आहे, तुम्ही पाप. जसे मायबाप मेले त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मरायला पाहिजे होतो कार्ट्यांनो. माऊली काहीच बोलले नाही. आणि जेव्हा एखादा व्यक्ती रागात बोलतो, समोरचा काही बोलत नाही ना, तर बोलणाऱ्याला जास्त राग येतो. माऊली ज्ञानोबा फक्त बघत होते. आणि हळूहळू तो ब्राह्मण पुढे सरकला आणि रागामध्ये त्याने आता मुलाचा संबंध होणार नाही, माझ्या मुलाची आता मूंज होणार नाही तुझ्यासारख्या गाढवाला बघून, तर त्याने रागामध्ये माऊली ज्ञानोबारायांना इतकं मारलं, अंगावरचे कपडे झोडी फाडून टाकली. माऊली ज्ञानोबाराय सर्व मातीमध्ये लटपट झाले. लहानची माऊली 15 वर्षाची. माऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून रक्ताचे थेंब यायला लागले. तो वरून लाथा मारत होता. माऊली ज्ञानोबाराय काही बोलतच नाहीये. संत ज्ञानेश्वरांनी विचार केला की मला असं वाटलं होतं की माझ्या आई वडिलांचं देहांत प्रायश्चित झालं, आता आम्ही थोडं काहीतरी चांगलं काम केलं, पण समाजामध्ये एवढं चांगलं वागून एवढ्या आनंदाने मी आळंदीत आलो आणि पहिल्याच दिवशी इतकं मारलं गेलं. माऊली ज्ञानोबारांना असं वाटलं कदाचित आळंदीत येण्याच्या आधीच मी कुठंतरी मेलो असतो तर बरं झालं असतं. आणि ग्रंथात नमूद आहे, जेव्हा माऊली ज्ञानोबारांना मारलं त्यावेळेला धड असा पाऊस चालू झाला होता. वक्ते बाबा वर्णन करता की माऊली ज्ञानोबारांना मारणं बघून वरून राजा सुद्धा रडायला लागला होता. महाविष्णूचा अवतार असलेला माऊली का मार खातायत? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, समाजासाठी. कारण अजून 1 वर्ष जीवन जगायचं होतं, तुमच्यासाठी हरिपाठ निर्माण करायचा होता, ज्ञानेश्वरी निर्माण करायची होती, चांगदेवाचा उद्धार करायचा होता. आणि तुमच्या उद्धारासाठी माऊली ज्ञानोबा हा त्रास सहन करताय, नाही तर जगण्यात अर्थ नव्हता. पाऊस पडल्यामुळे चिखल झाला आणि त्या चिखलामध्ये त्यांची झोडी कुठं ते कुठं कसं तरी सावरासावर केली. आणि माऊली ज्ञानोबा हे आपल्या घराकडे निघाले. पण संताप आला.
आता जगायचं नाही. आता घरी जाऊन एकदा दादाला सांगतो आणि कायमचा निघून जातो कुठंतरी. जसे माझ्या आई वडिलांनी केलं ना तसं मी करून टाकतो आता. अरे ज्यांच्यासाठी मी जीवन जगतोय तीच लोक मला मारायला लागली, सांगा ना कोणासाठी जगायचं. माऊली ज्ञानोबाराय घरी आले, खालच्या अंधारा गुफेमध्ये गेले आणि ताटी लावून घेतली. मुक्ताबाईला दिसले नाही, सोपान दादाला दिसले नाही. थोड्या वेळाच्या नंतर निवृत्ती दादा आले. निवृत्ती दादाने आपले पादत्राणे काढले आणि मुक्ताबाईला विचारलं, मुक्ता ज्ञानोबा घरी आला नाही अजून? मला नाही माहिती दादा. अगं त्याला कोणीतरी फार मारलं म्हणे असं मी ऐकलं. आणि असं ऐकल्याबरोबर मुक्ताबाई आणि सोपान काकांचे धडधड वाढली. दादा जोडी फेकून गेलाय खरं, पण आम्हाला माहित नाही, त्याने सांगितलं नाही त्याला कोणी मारलं असं. आणि मग शोधाशोध चालू झाला. पण योग्यांच्या खुणा योग्यांनाच कळतील. आदिशक्ती मुक्ताबाईच्या लक्षात आलं, ज्ञानेश्वरांना राग खूप कमी यायचा. स्वतः योगी येते, पण जास्त त्रास झाला असेल कारण निवृत्ती दादा जास्त म्हणजे मुक्ता मी असं ऐकलं की त्याला खूप लाताबुक्कांनी मारलं का एका ब्राह्मणाने. आणि मग जोडी बघितली तर जोडी फाटलेली होती. मुक्ताबाईच्या लक्षात आलं की प्राणघातक हल्ला आहे. आणि मुक्ताबाई मग निघाली त्या गुफेच्या दिशेने आणि ज्ञानोबाला आवाज दिला, ज्ञानोबा जास्त लागलंय का रे, बाहेर तरी ये, कमीत कमी या बहिणीला हळद लावू दे. माऊली ज्ञानोबा रायातून काहीच बोलत नाहीये. आदिशक्ती मुक्ताईने सांगितलं, ज्ञानोबा अरे आपण साधू आहे, आपण संत आहे आणि आपल्याला लोकांचा त्रास सहन करावाच लागेल. आणि मग आतून आवाज आला, का करावा लागेल, काय चुकी आहे माझी? हे संन्यासाचे पोरं म्हणता, पण मुक्ता खरंच सांग आपण संन्यासाचे पोरं आहे का? अगं संन्यास धर्म काशीत सोडून आपल्या बापाने संसार केला ना, मग संन्यासाचे पोरं का? काय मागतो मी यांना? आणि मुक्ताबाई आता शांत झाल्या. आणि मग मुक्ताबाईने प्रथमतः जीवनामध्ये उपदेश केलेला आहे माऊली ज्ञानोबारायांना. हा उपदेश फार महत्वाचा आहे. चाटीचे 12 अभंग निर्माण केले आणि त्याच्यामध्ये आता मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करत आहेत. आपण योगी आहोत. अरे योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पावन 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 मनाचा, साहे अपरा भजनाचा, साहे अपरा भजनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी, ते सुखे व्हावे पाणी. जय हो.
संती सुखे व्हावे पाणी योगी पाव योगी पाव नामनाचा योगी पाव योगी पाव लहान मुक्ताबाई योगी पाव न मनाचा. ए ज्ञानोबा तू योगी येणार आहे, तू पावन मनाचा आहे. संतांनी मन पावन ठेवलं पाहिजे. साहे अपराध जनाचा. आपण समाजाचा त्रास भोगायला चालू आहे ना दादा, आणि मग हे लोक आपल्यावर रागवले तर विश्वरागे झाले वणी. हा समाज जर तुमच्यावरती रागवला ना ज्ञानोबा, संती सुखे व्हावे पाणी. जेव्हा हे लोक रागवतील तेव्हा साधूने पाणी झालं पाहिजे. हे लोक जेव्हा आग होतील ना तेव्हा साधूने पाणी झालं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. आणि हे टोचून टोचून बोलतात त्याचं काय? शब्द शस्त्र झाले क्लेश, शब्द शस्त्र झाले क्लेश. या शब्दांनी जर तुम्हाला त्रास झाला, तुम्ही जर आतून असे दुखून उठले, तुम्हाला आतून जर असं तुमचं हृदय कंपित झालं ना माऊली, संती मानावा उपदेश. लोकांनी निंदा केली तर तुम्ही तो उपदेश मानावा. हा उपदेश आहे. तरी माऊली ज्ञानोबा काय ऐकायला तयार नाही. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे या ब्रह्मांडामध्ये, या जगाची निर्मिती करणारा ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक, त्या ब्रह्मामध्ये आणि या जीवामध्ये साधू संत हा दुवा दोऱ्याचं काम करत असता. जीवाची भेट घडून देण्यासाठी आपण जन्माला आलोय, जीवावर राग भरण्यासाठी नाही माऊली ज्ञानोबा आहे. आपण येर साधू झाले, बाकी का वाया गेले. अरे आपण साधू झालो म्हणून काय बाकीचे वाया गेले ज्ञानोबा? अरे त्यांना एवढी अक्कल राहिली असती ना, त्यांनी तुला मारलं नसतं. त्यांना एवढी अक्कल राहिली असती, त्यांनी तुझ्या अंगावर शेण फेकलं नसतं. त्यांना खरंच जर एवढी अक्कल राहिली असती ना, तर त्यांनी तुला ओळखलं असतं. अरे रेड्याने तुला ओळखलं, पण ती लोक ओळखत नाही. पण माझं ऐक ना दादा, या लोकांवरती राग भरण्यासाठी त्या लोकांची तितकी लायकी नाहीये, त्यांची तितकी लेवल नाहीये की जगाचा बाप महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे तू साक्षात विष्णूचा अवतार आहे, का विसरतो? आणि विष्णू परमात्म्याने या अशा भटांवरती रागवावं. अरे त्या भटाची काय लायकी आहे ज्ञानोबा? अरे उघड दरवाजा. एखाद्या चांगल्या माणसाने निंदा केली तर त्याचा विचार करा. एखाद्या चांगल्या माणसाने खोडी काढली तर त्याचा विचार करा. एखाद्या चांगल्या माणसाने जर एखादा सल्ला दिला तर त्याचा विचार करा.
परंतु जो स्वतः भडकलेला आहे, जो स्वतः नास्तिक आहे, जो स्वतः पापी आहे, अशा लोकांच्या निंदेकडे तुम्ही का लक्ष देता? माऊली उठा ना. माऊली ज्ञानोबा आता राग कमी झाला आणि माऊली ज्ञानोबा आता आतून विचार करताय, माझी मुक्ता किती हुशार आहे. या जगाला ज्ञान देणारा मी, आज माझी मुक्ता मला उपदेश करते. या ठिकाणून संत चरित्र असं शिकवतं, ज्ञानाला किंमत असते, वयाला किंमत नसते. आणि एखादं चांगलं जर सांगणारा असेल आणि त्याचं वय कमी असेल तरी आपण ते ग्राह्य केलं पाहिजे. आदिशक्ती मुक्ताबाईंचं ग्रहण करतायत माऊली ज्ञानोबा, एवढा अधिकार आहे त्यांचा.